परीनं ह्या भाज्या जशाच्या तशा ठेवून दिल्या फ्रीजमध्ये. अन सांगून नाही राहिली भाज्या आहे, भाज्या संपल्या म्हणते, कायचीच करू म्हणते भाजी. आपल्यालाच विचारते अजून किती चांगल्या भाज्या आहेत ताज्या ताज्या. मामाजीला माहित होईल तर मामाजी म्हणून गोबीची भाजी केली नाही, पालक केली नाही, भेंडी केली नाही, भाज्या तर केल्याच नाही म्हणून तुम्ही, संपल्याही म्हणता म्हणून. परीले भाज्या करायचं समजतच नाही बिलकुल. वाया जाते, काही जाते, काहीच समजत नाही. समजायला पाहिजे आता रोज स्वयंपाक करतो बा आपण, तर आपल्याला भाज्या बरोबर ठेवल्या पाहिजे, खराब नाही झाल्या पाहिजे. एवढ्या महागाच्या भाज्या आहे. मामाजी मग मलाच बोलते, करत्या माणसाला बोलते कोणी. जो कधी कोणी काही करतच नाही त्याला काय बोलन कोणी. पहिलेपासून मी किचन सांभाळून राहिली तर कधी कोणती भाजी वाया नाही गेली. मग म्हणते भाज्या वाया जाते म्हणते. मामाजी मलाच बोलते, अजून आता बाई मलाच बोलते. सगळ्या गोष्टीत मीच थोडी लक्ष देईन काही. सर्फ संपला सांगायला पाहिजे, नाही सांगत काहीच नाही. मग म्हणते वेळेवर हे नाही ते नाही. किराण्याची जबाबदारी हिच्या इकडे आहे, तर सगळं सामान नाही हिच्या इकडेच आहे. जाऊ दे आता, आज गुरुपौर्णिमा आहे. आता सकाळी भेंडीची भाजी करून घेतो कापून ठेवली तर, आणि मग दुपारी गोबीची भाजी करून घेईन. सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्या माझ्या बहीण भावाईले, जे माझे व्हिडिओ पाहते जे नाही पाहत सगळेले गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आपले सगळ्यात पहिले गुरु आपले आई वडील, हे तर आपल्याला माहीतच असते. मग आपले शिक्षक, आणि त्याच्याही नंतर आपल्याला जीवनात जे सगळं काही शिकवतच राहते. आयुष्यभर आपण विद्यार्थीच असतो, काही ना काही नवीन शिकतच राहतो. तर ते आपले गुरुच. म्हणून आपल्या सगळ्या गुरुले आणि आपल्या विद्यार्थीले सगळेले आणि आपल्या सगळ्या बहीण भावाईले गुरुपौर्णिमेच्या वैशालीकडून, वैशालीच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. काय झालं वैशाली ताई? काही नाही व, आज गुरुपौर्णिमा आहे का नाही, तर शुभेच्छा देऊन राहिली सगळेले बहीण भावाले. हा व वैशाली ताई, आज गुरुपौर्णिमा आहे नाही काय? मोहिनीच्या इकडून नाही, सगळेले माझ्या सगळ्या बहीण भावाईले गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. वैशाली ताई तुम्हाला बी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा म्हटलं. मला काय लिहू मोहिनी, मी काय तुझी गुरु आहे काय? वैशाली ताई तुम्ही गुरुचं माझ्या गुरु नाही तर कोण येतं. मला प्रत्येक गोष्ट शिकवत राहता. ह्या घरात आली तेव्हापासून काही ना काही शिकवणच सुरू आहे. त्याच्याच्यानं तुम्ही माझ्या गुरुच झाल्या. आणि माहिती वैशाली ताई, सगळ्यात मोठा गुरु तात्याबाईच आहे. चुकलं का शिक्षा द्यायला पाहिजे आपल्याला. हा व, सगळे गुरुच असते जीवनात. बरं ह्या भाज्या कोण बसलाय तुम्ही इथं विकून राहिला काय? इथं घरातल्या घरात? नाही व, भाज्या कायले विकू मी. अहो ह्या भाज्या पडल्या फ्रीज मध्ये. आणि परी काय म्हणे मले, वैशाली ताई भाज्याच तर नाही म्हणे, कायची भाजी करू म्हणे. सांग ह्या भाज्या नाही काय बिचारे. नसन मग वैशाली ताई आता आणल्या असन. आता कोण आणन? आता कोणाले टाइम आहे आणाले? मामाजी तर घरी आहे नाही. आणि राजेश बापूजी तर झोपलेच आहे वाटते. सुमित बापूजी झोपलेच आहे. मग कोण जाईन भाज्या आणाले? नाही गड्या, येईन आणल्या बी नाही, कालही नाही आणल्या. हो तर भाज्या मामाजीच आणते ना. मग मामाजीच नाही उठले, म्हणजे मामाजीच वावरात गेले, तर मग कोण आणन भाजीपाला? पहिलेच असू या, त्या दिवशी आणला होता तो. मग भाज्या तर केल्याच नाही याच्या. नाही ना, भाज्या केल्याच नाही या. आता कुठे गेली महाराणी? आता कोणावर आहे नंबर स्वयंपाकाचा? आता काय सांगा, आलीच नाही अजून तर. नाही आली तर करून घ्या लागन. बसत काय वाट पाहत तिची? ते काही खाऊन घेईन. आपलं भागते काय, आपल्याला जेवायला पाहिजेच. आणि कसं आहे वैशाली ते घरातले लोक, जो करते त्यालाच बोलते, जो करत नाही त्याला बोलतच नाही काही अजिबात. बाई तसंच असते, करत्या बैलालेच आरोट असते लोक. आणि जो बठ्या आहे त्याला काहीच नाही. त्याला म्हणते जाऊ दे, बसू दे म्हणते, ऐदीच आहे म्हणते तो. द्या मग मी कापू लागतो भाज्या. कोणती गोबीची भाजी कापा लागते का आता? हा ना, ह्या कापा लागते. भेंडी आहे की नाही आता करून घेतो म्हटलं, हे कापून ठेवली मी. धुतली पुसली ना कापून घेतली. आता मग भेंडीची भाजी करता का तुम्ही? हा, आता भेंडीची भाजी करून घेतो आणि पोळ्या करून घेतो. आता सगळेजण जेवून घेते, आपापल्या कामी चालले जात. हा, वावरातून मग मामाजी येईन ना जेवण करायला. आणि आता राजीची ड्युटीवर जाईन उठले म्हणजे, म्हणूनच करून राहिली. मी म्हटलं एकटे आता सकाळी करून घेतो हे भाजी पोळी, मग म्हटलं डाळ टाकून देईन म्हटलं. कायची डाळ टाकता वैशाली ताई? बापा आज पुरण नाही करायला लागत काय? पुरणाच्या पोळ्या करून आज काढी नाही काय? आज पुरणाची पोळी घी करायला लागते ना. कटाची आमटी किमटी करून घेऊ. मग डाळ शिजवा लागेल ना वैशाली ताई. शिजवली मी डाळ, ते काय कुकरमध्ये ठेवली आहे तिथे गॅसवर. म्हणजे डाळ गिळ शिजून तयार आहे का वैशाली ताई? हा, डाळ शिजली, मग भेंड्या कापायला बसली. आणि आता म्हटलं आटा भिजून घेतो, पोळ्या टाकून घेतो. बरं द्या मग मी गोबी कापून घेतो. आताची भाजी करून घ्या मग तुम्ही खोर खाते तर उभ्या मी आपण जास्त उभं राहिलं नाही होत वैशाली ताई. खाली जर काढलं तर मग होते. नाही, आपल्या इच्छी शेगडी खाली निघत नाही ना. मी करून घेतो उभ्या खालचं तू करून दे. ठीक आहे ना, मी करून देतो ना. पण ते महाराणी काय म्हणते, येत नाही म्हणते का इकडे? आता तिला काय म्हणतं तू सांग. तिला काय उठवायला जातं झोपली असन तर? मी तर कोणाला म्हणत नाही, ज्याला वाटते त्यानं करा, नाही वाटत त्यानं नका करू. असंच काय वैशाली ताई मग तुमचं? तुम्ही म्हणत नाही, मग तुमच्या बरोबर दुसऱ्याचे मरण होते. अहो तर तू कायले करतो तुझे मरण? तू जा ना, तू काम कर. मी करतो ना, माझ्याकडून जेवढं होते तेवढं मी करतो. मी कोणाला म्हणत नसतो बाई. नाही ना, तुम्ही एकट्या करता तर मग मला बरं नाही दिसत ना. बरं आंघोळ करून आली तू आता? हा हो वैशाली ताई, आंघोळ केली, तयारी केली. मला माहित आहे ना आज गुरुपौर्णिमा आहे, लवकर लवकर करून घ्या म्हटलं. तर बाहेरचं झाडू नाही घेतलं, रांगोळी टाकली तिथं. हो, ते पाणी येऊन राहिलं होतं म्हणून मी राहू दिलं बाहेर. घरातलं करून घेतलं, सगळी साफसफाई, झाडू पोछा की सगळं केलं म्हटलं. हो, दिसलं ना मला, सगळंच साफसूफ दिसलं मला. फक्त बाहेरचं आता पाणी थांबलं होतं तर मग थोडंसं झाडलं. पाणी टाकायची गरज नव्हती, रांगोळी टाकून घेतली थोडीशी अंगणात. हो, घे मग काप मग भाज्या. मी आता ते पाहतो जराशी भाजी टाकून देतो, बघांनी देऊन देतो इले भेंडीच्या भाजीले. आणि ते कुकर उघडून ते दाय पाहून घेतो मग. हा वैशाली ताई ठीक आहे, पहा किती चांगल्या चांगल्या फ्रेशच भाज्या आहे ताई. हे पालक तर चांगलीच आहे. हा, तर पालक काही आज करत नाही, उद्या गिद्या करून घेईन त्याचं काही. वैशाली ताई पालक काही टिकणार नाही ते आता, मग काय करू त्याचं?
आता डाळ भाजी नाही करू शकत, 2-2 भाज्या कशी करू आता? नाही, डाळ भाजी नका करू, भजे करतो का नाही आपण, तर त्या भजे बारीक बारीक कापून टाकून द्या लागते. मस्त पालकचे भजे होऊन जाते, चांगली लागते चवीले. असं करू काय मग? हो, मग पालकही वाया नाही जाणार नाही काय? एकाचीच उठून जाईल मग तिन्ही भाज्या तर. उठू द्या ना मग, पोटाला तर लागन. वाया तर नाही जाणार ना, कचऱ्यात तर नाही जाईल. कचऱ्यात गेल्यापेक्षा तर बरं आहे, पोटात जाईन तर सगळीच्या. बरं ठीक आहे, तसं करतो मग. कापून कापून टाकून देतो. काप मग तू हे सगळं, मग मी करतो उभ्या उभ्या तिथं. हा वैशालीताई ठीक आहे, उठा ना मग तुम्ही तिथून, मी करतो ना. कर ना तर, पण तू इकून बस, ते तिकून मला उभं राहायला लागते तिथं गॅसच्या जवळ. हा ठीक आहे ना, तिथं बसतो. वैशालीताई काय बापरी, काय म्हणतं? आता उठले का व? लय लवकर उठले तू तर. वैशालीताई मी काय म्हणत आहे? बोल ना समोर, काय म्हणतं? चहा वगैरे नाही केला का तुम्ही? म्हणजे सकाळी सकाळी कामालाच लागल्या का? चहा नाही बनवत का? ते जाऊ मोठी असून त्याला विचारतं का व परी? वैशाली त्याला विचारून राहिली का चहा नाही झाला काय? आणि तू काय करून राहिली एवढ्या वेळची? झोपली आहे मस्त, नवराही झोपते आणि बायकोही झोपते. 9-9 वाजेपर्यंत काही पद्धत आहे का ही झोपाची? आता बाई घरी नाही तर बरंच आहे तू येतं. मोहिनीताई मी तुमच्याशी नाही बोलली ना, मी वैशालीताई सोबत बोलली. मग त्यांनीच उत्तर द्यायला पाहिजे. तुम्ही का बरं देताय? तुम्हाला काय म्हटलं का मी? माहित आहे मला कोणासोबत बोलली म्हणून, तेवढं ज्ञान आहे म्हटलं मला. कोण कोणासोबत बोलते, काय बोलते, कोणाचं नाव काय आहे सगळं समजते मला. पण म्हटलं तुला नाही समजत काय? हे सणावाराचा दिवस आहे आणि मस्त 9 वाजता उठून राहिली तू. वैशालीताई असं आहे आपल्या घरात, मी तुमच्याशी बोलत आहे ना, मग यांनी कशाला बोलायला पाहिजे मधामधात? हे बाय, तू जाय आंघोळ करून घे. आता चांगली बुटली वाटते ना? हो, आताच उठली मी. तर जाय आंघोळ करून घे आणि चहा मान सगळीसाठी. कोणीच नाही घेतला चहा अजून, फक्त मामाजी गेले तर मी मामाजीला 1 कप करून दिला आणि मी पिऊन घेतला. म्हणजे तुम्ही बाकीच्यांसाठी केलाच नाही का अजून चहा? बाकीच्या कोणासाठी करू? हे मोहिनी आता आली आणि हे राजेश बापूजी, सुमित बापूजी झोपलेच आहे आणि मी ना मामाजी आम्ही दोघंच उठलो. तूही झोपलीच होती, मग तुम्हाला काय झोपेचं नावात देऊ काय चहा घ्या म्हणून? हो का, आता चला मोहिनीताई. आणि मग दिखावा तर अशा करत आहे की यांनीच केलं सगळं, याच उठल्या सगळ्यात सकाळी लवकर. तुझ्यापेक्षा लवकरच उठतो मी, लय वेळची उठली म्हटलं. झाडझोड, पाणी, रांगोळी, मग आंघोळ सगळं करून इथं आली म्हटलं. मला कशाला सांगत आहे मग तुम्ही? मी हे केलं, मी ते केलं म्हणून. मी पण करते कामं, तुम्हीच नाही करत सगळं. मी पण किती सगळं कामं करते म्हटलं. आता तुला नाही सांगत तर काय लोकांना सांगन काय? तू उठली उशिरा, घरात तू राहतं तर तुलेच म्हणन ना, का लोकांना म्हणन? पण गरजच नाही ना तुम्ही मला काही म्हणायची. तुम्ही माझ्या सासू थोडी ना आहे. सासू असते तर मी ऐकलं पण असतं 2 मिनिटासाठी तुमचं का बरं ऐकू मी? हो, जेव्हा माझ्यासोबत काम असते तेव्हाच मी कोण ना कोणी असतो, तो नाही तर मग कोणीच नाही राहत बिना कामाच्या वेळेस. आता काम नाही तर कोणीच नाही, जेव्हा काम पडन तेव्हा मग मी तू येऊन जातो कोण ना कोणी. मला काम पडतच नाही तुमच्यासोबत. हा ना, ठीक आहे ना, आतापर्यंत तर पडलेच म्हणा, पण तरी तू बेमान झाली तर ठीक आहे. नाही पडत तर चांगलीच गोष्ट आहे. मी तर म्हणतो पडायला नाही पाहिजे. जाय व जाय, इथं गोष्टी नको करू. जाय आंघोळ करून ये, सटकन ये आंघोळ करून आणि लाग इथं कामाले. तू आपण जे होते ते कर, नाही तर असं कर परी, तू बाहेरचे कामं निपटून घे. कपडे भांडे ते करून घे, मी नेऊन ठेवलं आहे तिथं बाहेर भांडे गिंडे. कामं करायची बोंब नाही पडत, फक्त बोलायच्या वेळेस तोंड मोकळंच राहते. कोण कामं नाही करत? कोणाला म्हणत आहे तुम्ही? मला म्हणत आहे ना? आता का बरं खाली मान घालून घेतली? हा, बोलणं होत नाही तर बोलता कशाला मग? जाणं बाई परी, जाणं. जाय, ये तयारी करून ये. अशीच येतं काय? हे असेच झोपतं बिचारे कपडे घालून. माणसं राहते आपल्या घरात, असेच कपडे घालून झोपतं, असेच कपडे घालून उठतं. वैशालीताई तुम्ही मोठा आहे माझ्यापेक्षा, मला ना कपड्यांनी जज नका करत जाऊ तुम्ही. मला ना जे कपडे आवडते ते मी घालते आणि मी आताचेच घालत नाही, पहिलेपासूनच घालते. जाय घाल, तुला जे घालायचं आहे ते घाल, मी नाही म्हणत. हे आता मी तुला म्हणून दिलं, आता याच्यानंतर नाही म्हणणार. जाय घाल, काय घालायचं आहे तुला तर कपडे घाल, नाही तर नको घालू. आंघोळ कर आणि तुला करायचं आहे काय चहा तर पे करून मोहिनीला देऊन देजो 1 कप. माझ्याजवळ फुरसत नाही आहे म्हटलं कोणाला चहा द्यायला, मी फक्त माझ्यापुरताच करणार आहे. मला पाहिजे नाही कोणाच्या हातचा चहा वैशालीताई, रोज मीच चहा करतो. फक्त आता मी नाही करणार उद्यापासून कोणासाठी चहा, हे बी लक्षात ठेव. जा, मी एकटीपुरता करत जाईन ना, पिऊन घेत जाईन. झालं काय आता, सरलं काय? हा, ते बोलते तू बोलतं, काही दिवस नाही पाहत, नात नाही पाहत, काही नाही पाहत. बस बोलणं म्हणजे बोलणं. एकदा पट्टा सुरू झाला का चालू करून द्यायचा. वैशालीताई मी तिच्यासोबत काही गलत बोलली का व? सांगा बरं. तेच कुकडच्या कुकडे बोलते म्हटलं, आणि मग तोंड दिसते फक्त माझ्याच घरात, सगळेलेच दिसते. सगळेला असं वाटतं का मोहिनीच बदमाश आहे एक घरात. अगं तुला कोण म्हणून राहिलं बदमाश आहे म्हणून? पण मी बोलून राहिली तिच्यासोबत तर मग मलाच बोलू द्यायचं ना. मी पहिन ना, ते पहिन काय करायचं आहे काय नाही तर. पण वैशालीताई तुम्ही मोठ्या असून ते तुम्हाला विचारून राहिली चहा झाला काय, केला काय, मला दिलाच नाही, आवाजच नाही दिला, मग नाही म्हणणार काय? आता तुम्ही नाही बोलत तर मला तर बोला लागेल ना. अहो ज्याचा तो पाच बसन. हा, आता मला बोलली मीच पाहिन, तुला बोलली तूच पाय. काय आपण एकामेकाला करावं, ते कसं होते मग? तुला म्हटलं काय, ते म्हणते तुला म्हटलं काय? माझी बरोबरी निकडणं होत तर नुसतं मला जडत राहते मोहिनीताई. त्यांच्यापेक्षा मी कधी पण सुंदरच आहे ना. माझ्याकडे साड्या पण छान छान आहे महागाच्या. हा, त्या काय 1-2 साड्या त्याच घालतात, त्याच्यामुळे नुसतं मला जडत राहते म्हटलं. आणि हे बघा, नुसतं झोपलेले असतात जेव्हा पाहिले तेव्हा. हा, नोकरी गेली म्हणून का माणूस झोपलाच राहते का? काही ना काही काम धंदा करायला पाहिजे ना, दुसरी नोकरी तरी शोधायला पाहिजे पटकन. काय नोकरी जाणार नाही यांची, नुसतं सतत झोपलं, काम काही करत नाही, ड्युटीवर कधी जाते काही समजत नाही. हा,
यांना चोर लुटतात, यांचीच नोकरी जाते, यांच्याचवर कसे काय सगळे संकट येतात माहित नाही. सुमितजी, ए सुमितजी, उठा ना. किती झोपता हो तुम्ही? झोपू दे ना यार परी, कायले कटकट लावून राहिली सकाळी सकाळी. झोपू दे ना, झोपू दे ना म्हणता सकाळी सकाळी. 10 वाजले ना. उठा ना. घरातले मला बोलतात. तुम्हाला काय थोडंसं पण स्टँड नाही घेत माझ्यासाठी तुम्ही घरात पण. कुठं जायचंय मला आता, झोपू दे ना. अहो गुरुपौर्णिमा आहे ना आज. उठा ना. तुम्हाला बरं आहे बाई माणसांना, काही कामं नाही, काहीच नाही. बस जेव्हा मनात आलं तेव्हा झोपता, उठता, जेव्हा वाटलं तिथे जाता. आम्हा बायकांचं खूपच कठीण आहे. घरातले कामं करा, आंघोळ करा, सकाळी उठा लवकर, हे करा ते करा सगळं. परी चहा घेऊन ये बरं, जा चहा घेऊन ये. चहा? उठायचीच आहे आणि चहा कसा काय आणू मी? उठा, ब्रश वगैरे करा, फ्रेश व्हा, नंतर चहा आणते. मी पण चहा प्यायचीच आहे. झोपू दे ना यार परी. नाही, उठा 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 लवकर. 10 वाजले. मामाजी आले. मामाजी आवाज देतात. बाबा कुठे, बाबा कुठे, बाबा कुठे? इथे कुठे हो, रूम मध्ये असतात का मामाजी? मामाजी तिकडे घरात. अरे मी म्हटलं उठा, मामाजी आवाज देत आहे म्हणजे सर्वांनाच की उठा, झोपलेच आहे का अजून? पागल मानाचे किती भिलो मी परी. मला असं वाटलं का बाबा इथंच आले पोलीस आणि मला आवाज देऊन राहिले काय. आणि तू एवढं जरा भेव दाखवत असते काय माणसाले. आणि पडलो असतो मी खाली आता तर दचकून. कसे पडणार तुम्ही खाली? एवढा मोठा बेड असल्यावर पडू शकता का तुम्ही खाली? काही पण खाली पडलो असतो. कोणी नाही पडत खाली. विनाकारण हे नका करू. उठा पटकन, फ्रेश व्हा, चहा आणते मी. असा चहा घेता का? उठा. आणि नोकरीचं काय करणार आहे ते बघा ना पटकन. हो पाहतो ना, आज जातो एका ठिकाणी इंटरव्ह्यू साठी बोलावलाय, तिथं माहित पडते काय होते काय नाही. तो हो, हातात आलेली चांगली नोकरी सोडून दिली, ते पण बॉसच्या पदावरची. वा रे वा माणूस. आणि आता बसले आहे तसेच. तुला काय माहित आहे? जाऊन पाहिजे ना जराशी बाहेर, कसं कॉम्पिटिशन चालू आहे, काय चालू आहे माहित पडते. मग थोडंसं जरी काही झालं ना, तुमचं कसं आहे घरात बाईचं थोडंसं चुकलं, वाया गेलं, तुम्ही त्याला सुधरून घेऊ शकता किंवा फेकून देऊ शकता. आमचं तसं नाही ना, आम्हाला ते सुधरवता येत नाही, डायरेक्ट काढूनच टाकते म्हटलं. मग आता काय करायचं? घरात बसायचं काय? पैसे नाही आहे म्हटलं. आणि किराणा पण आपल्यालाच आणायचा आहे. किती दिवस थोडं आणणार आहे. आता भाऊजींजवळ होतं सगळं, तर तेव्हा भाऊजी सगळं आणून ठेवत होते घरात. आता किती ओरडतात घरात, हे नाही ते नाही ते नाही. किती सगळं सामान संपलेलं आहे, ते बघा ना त्याच्याकडे. हो बाई, तो मलाच पाहा लागन सगळं. मोनी, घे चहा घे बरं. घे, तू चहा प्यायचीच आहे ना अजून? हा वैशाली, ते चहा प्यायचीच आहे मी. डायरेक्ट तिकून आंघोळ करून आली आणि इकडेच आली. म्हटलं आता तुम्हाला थोडासा हातभार करू लागतो म्हटलं बा. एकट्या मोहिनी काही पुरतच केलं वाटते चहा वैशाली ताईंनी. ह्या पण भेदभाव करायला लागले आता. मी करत नाही वाटल्यास. मी काही पण यांच्यासाठी करायला पाहते आणि या फक्त दोघीच मिसळून राहते. मला वेगळंच टाकते केव्हा पण. ताई, माझा चहा, माझा सुमितजींचा आमच्यासाठी नाही केला का तुम्ही? हाय ना, हो गंजात ठेवला आहे ना तुझ्यासाठी ठेवला आहे. दोघा तिघासाठी आता करून घेतला. आता म्हटलं 17 वेळा चहाच करून काय. आता तू गेली म्हटलं आंघोळ करायला, तर तुला वेळ होईल म्हणून मग मी केला ना. आता ह्या मोहिनीला देऊन दिला. आता तू काय कर, कपात काढून घेऊन घे तुझ्या पुरता. हे बरं आहे वैशाली ताई, त्यांना म्हणजे हातात आणि मला तू घे हातात, आहे ना. अगं तर ते भाजी तोडून राहिली. भाज्या तोडून राहिली काय ते. मग आता तिला काय म्हणून उभी होई ना, घे म्हणून म्हटलं आता केला तर देऊन देतो तिला तिच्या तिथं. आता तू घेऊ शकता ना हाताने, उभीच नाही घे. तू पेनत सुमित बापूजीला दे. आता मी काय गायीनं सगळेला नेऊन देऊ काय हाती हाती? ठीक आहे ना वैशाली ताई, तुम्ही पण आता भेदभाव खूप करायला लागल्या. आधी नाही करत होत्या, पण आता माझ्याशी भेदभाव करायला लागल्या मात्र तुम्ही. याच्यात कायचा भेदभाव आला हो परी? मी कोणता भेदभाव केला? भेदभाव केला असता त्यासाठी चहा केलाच नसता. तिच्या एकटीपुरताच केला असता फक्त. हो, तर दिला तर त्यांना एकट्यांनाच ना. एक कप काढला तर एक कप माझ्यासाठी पण काढायला पाहिजे होता. अरे तर तू इथं होतीच नाही ना, तेच होती इथं. ते किती वेळची बसली इथं. म्हटलं बिना चहाचीच बसन काय म्हटलं, म्हणून तिला दिला करून. ठीक आहे, घेते मी माझ्या हाताने. घेणं तर नाही तर कोण हातात देऊन राहिलं तुले? यांच्याशी मी बोलतच नाही, तरी पण माझ्याशी बोलतात म्हटलं. परी, आपण तिघी बहिणीसारखं आहे म्हटलं एका घरात. जावा काय ना बहिणी काय, तर एकमेकीसोबत बोलाच लागते. बहिणी नाही का भांडते बोलते एकमेकीसोबत. मग आपण काय आता असं बोला धरून जमन काय? नाही, मला नाही आहे बहीण वगैरे. मी एकटीच आहे ना, एकटीच राहणार. मला नाही अशा बहिणींची गरज. आता मला गरज नाही हो त्यासारख्या बहिणीची. लय बहिणी आहे मला. वैशाली ताई आहे आणि मला स्वतःची बहीण आहे म्हटलं. जरुरी नाही काही का तुला तुझ्यासारखीच बहीण बनवू. लय चांगली आहे तर माहीतच आहे. चांगली आहे म्हणजे म्हणण्याचा काय उद्देश आहे तुमचा? खूपच चांगली आहे याचा अर्थ काय? काय म्हणायचं आहे तुम्हाला? म्हणजे मी वाईट आहे ना? तुम्हीच एकट्या चांगल्या आहे का? नुसतं भांडणं करत राहता घरात, तर तुम्ही चांगले आहे का? आपलं पाहिलं पहिले, दुसऱ्याचं काय पाहतं? मी भांडणं करून येतं काही करू, करतो तर करी ना काही ना काही. तू तर ते नाही करत. मला नाही तशा फालतू गोष्टी भांडणं वगैरे करायला. भांडणं काय करायला तुले तर फक्त पायाला येते लोकांसोबत, दुसऱ्या पोट्टेसोबत नवरा असून. हे तर खूपच झालं आता. खूपच झालं नाही. वैशाली ताई, सांगा ना यांना काही. तुम्ही काहीच नाही बोलत आहे. म्हणजे यांनी काही पण बोलू का मला? काही नाही बोलत, बरोबर बोलून राहिली. काय चुकीचं बोलून राहिली सांग ना. तू सांग मला का मी असं केलं नाही म्हणून. मग म्हणन. आणि मला काय ते हात दाखवून राहिली गळ्यातला मोठा साजरा आहे तर माहीतच आहे. माझ्याजवळ त्याच्यापेक्षा चांगली आहे म्हटलं. मला काही गरज नाही तुम्हाला दाखवण्याची.
जे माझ्याजवळ आहे ना तसं तुम्ही घेऊ पण शकत नाही म्हटलं. बस कर ना हो, बस करा ना. झालं असं ना, दिवस कोण मात कोण कधी भांडत राहता. सणवार आहे आज काही आहे. त्यांना सांगा ना तुम्ही, मलाच सांगता काय? मलाच बोलता तेव्हा पण सर्वजण मलाच बोलत जा घरात. मोहिनी चुप राह ना, झालं असं ना. काय बिचारे काय लावलं तर कटकट कटकट निरी सकाळी सकाळी. तू तिले बोलतं ते तुले बोलते. चांगलं नाही राहू शकत काय तुम्ही दोघी जणी? नसन चांगलं राहणं होत तर निदान बोलू तरी नका एकमेकांसोबत. शांत राहा. वैशाली ताई, मला भानगडी म्हणायची काही गरज होती का तिले? हा, मग तिले म्हटलं तिच्या जीवावर आलं, मग माया नसून आलं काय? मला काय म्हणा, तुम्ही दोघी सारख्याच आहे हो, काही कामाची गोष्ट नाही आहे. मीच पिसल्या जातो तुमच्या दोघीच्या मधात. असं वाटते तुम्हाला दोघीला एकत्र टाकून द्या आणि मीच तिकडे माझ्या कामं अलग अलग करत राहा. हिच्यासोबत मी ते 1 मिनिट राहा तिच्यासोबत. मी ते एकटी राहणं कबूल करतो पण हिच्यासोबत नाही राहत. हो, तर मला पण हौस नाही आहे तुमच्यासोबत राहण्याची. मला काय चांगलं वाटते का? मोहिनी, ते राहू दे, तू भाज्या गिज्या कापाच्या. चहा पिन जा बा तिकडे. मी करतो मॅकून जे झालं ते. तूही जाय दोघी जा तिकडे. मी करतो फालतूचं इथं. मला कटर कटर नाही पाहिजे. तूही जाय परी. तूही नको करू कामं. कोणीच नका करू, मी करतो. जे होते माझ्याकडून ते सगळे कामं करतो मी. मला कामं करणं पुरते पण तुमच्या दोघीच्या मधात पिसणं नाही पुरत. सुरुवात कुठून होते वैशाली ताई? हा, मी बघा, मी नंतर आली. मी तुमच्याशी बोलली. मी म्हणते मी तुमच्याशी बोलत असताना यांना बोलायची गरजच काय आहे? मोहिनी, तू हे चुकते. तू नको बोलत जाऊ काय? माझ्यासोबत बोलते तर तू नको बोलत जाऊ. ते माझ्यासोबत बोलते तर तू नको बोलत जाऊ. हा, दोघी अशा करत नका जाऊ बरं तुम्ही. वैशाली ताई, तुम्ही तिची साईड घेत जा म्हटलं. माझी तर साईड तुम्ही कधी घेतच नाही वैशाली ताई. त्यांचीच घेता केव्हा पण. हे म्हणते तिची घेत नाही, ते म्हणते तिची घेत नाही. हा, ते म्हणते तूही घेतो, तू म्हणते तिची घेतो. आता मी साईड घेतो कोणाची? मलाच नाही समजून राहिलं मी कोणाची साईड घेतो तर. माझी घेऊ पण नका, त्यांचीच घेत जा. त्यांनाच गरज आहे साईड घेण्याची. अरे बा, काय झालं? सारा घरभर आवाज फिरून राहिला तुमचा. हा, स्वयंपाक करून राहिला का भांडणं करून राहिला काय माहित? तुम्हाला तर भांडणं करायच्या स्पर्धेत ठेवणं पुरते. जिथूनच येतात तिथून. भाऊजी, हे बघा, तुमची बायको माझ्यासोबत भांडण करत आहे म्हटलं. राजेशजी, हे मला भानगडी म्हणून राहिली. तुम्ही सांगा, मी कोणतं भांडण केलं हिच्यासोबत? मी कामं करून राहिली म्हटलं इथं, वैशाली ताईला करू लागून राहिली. आणि हे महाराणी मला चहा दिला तर मला आयता चहा द्या म्हणते. आतापर्यंत झोपली होती, झोपेतून उठून आली आणि द्या म्हणते मला चहा म्हणते आयता. तशी काही हिनं वज्र तीरच मारली आहे. परी अशी काय म्हणून राहिली तिले? हा, ती आता कामं करून राहिली. तूही कर. तिघी मिळून कामं करत जा ना तुम्ही घरातले. तिघी जावा असल्यावर कायलेच भांडता घरात. मस्त तिघी बहिणीसारख्या नाही राहू शकत काय तुम्ही? हे बहीण अशी मला नाही पाहिजे. अशी बहीण आहे मला बहीण. गरज नाही इले बहीण म्हणायची मला. हो, तर मला पण गरज नाही आहे. मला देवानी बहिणी दिले तर मी कशाला कोणाला बहीण बनवत बसू? काही गरज आहे का मला? बापूजी, ह्या दोघी अशाच आहे. आता काय इले नाही म्हणतायत ना तिले नाही म्हणतायत. दोघी सारख्याच आहे म्हटलं. मी मधात फालतू पिसल्या जातो याच्यानंतर मी एकटी काम करन ना. तुमच्या बायकोला पाठवू ना, हिनं याव. दोघीनं याव नाही माझ्या मधात काम करायला. बिलकुल मला पसंत नाही पडत. काय झालं परी? काऊन कल्ला येऊन राहिला तुझा आवाज तिकडे खोलीत मले? हा, शांतता ठेवत जा म्हटलं ना घरात. किती वेळा सांगितलं? मला नका बोलू. हे तुमच्या वहिनीला बोला म्हटलं. त्यांची चूक आहे. नेहमी मलाच बोलत राहते म्हटलं. काय केलं वहिनीनं? अरे पण तुम्हाला नाही पटत तर तुम्ही अलग अलग काम काऊन नाही करत? हे काय का शिफ्टमध्ये काम करत जा बरं तुम्ही. ही आयडिया चांगली आहे गड्या सुमित. तुम्ही शिफ्टमध्ये काम केलं पाहिजे. येणं करत सकाळी एकीनं करावं, दुपारी दुसरीनं करावं, तिसरीनं संध्याकाळी करावं. म्हणजे याचे वादविवाद होतच नाही. मग नाही तर काय तर दादा, जेव्हा पाहिलं तेव्हा लावून देते आपलीच किटीर किटीर. माणसाचं डोकं खराब करून टाकते इथं. तुमच्या बायकोलाच म्हणा, तिनंच केलं डोकं खराब सारायचं. आम्ही चांगलं ना काम करून राहिलो तर दोघी जणी. इले तिथून याची काही गरज नव्हती. आयता चहा मागून राहिली हातात. नौकर ठेवलाय काही ना वैशाली ताईले? अरे तुला म्हटलं मी चहा घेऊन ये म्हटलं. असं मागून आण म्हटलं. काय कोणाला मागितलं त्या? आता सुमितजी तुम्हीच बघा. वैशाली ताईंनी म्हटलं मोहिनी ताईला हातात चहा दिला. मग मी मागितलं तर काय गुन्हा झाला? मी म्हटलं त्यांना दिला तर मला पण द्या. बापूजी, माया ऐका तुम्ही. हे पहा, आता हे किती वेळच्या भाज्या तोडून राहिली मोहिनी. मग आता चहा व्हायचाच होता. परीले काय म्हटलं मी मगाशी, तू ये म्हटलं लवकर चहा मांड सगळ्यासाठी. सगळीला चहा देऊन दे म्हटलं. हे काही आली नाही लवकर. मग मी स्वतः चहा मांडून घेतला आणि म्हटलं आता तुमच्यासाठी ठेवला दोघांसाठी, हिच्यासाठी ठेवला परीसाठी आणि मग मोहिनीसाठी केला होता. एक कप तिला काढून हातात देऊन दिला. ती कोणी परी आली तर ते म्हणते त्याला दिला मला नाही दिला. तुम्ही भेदभाव करता म्हणते. याच्यात कायचा भेदभाव आला परी? वहिनीनं ठेवला ना चहा, मग कप घे, काढून घे, तू घे, मला देंदा झाली ते. हो, म्हणजे मीच करते ना सगळं. त्यांना राहू दे ना तसंच. त्यांना बोलूच नका ना काही. अर्थ तुला नाही बोलू तर मी वहिनीला बोलू शकतो काय? हा, त्याला कायले बोलू मी? तुलाच बोलणार आहे. बापूजी, आपापल्याच बायकोला बोला लागते. दुसऱ्याला कसे बोलान तुम्ही? मोहिनी, तू कायले जास्त बोलतो? तुला मी किती वेळा सांगितलं जरा कमी बोलत जाय. ते बोलले तर आपण चुपचाप राहून जाऊ. चुप राहिलं तर आपण काही लहान होऊन जातो काय? मी कोण चुप राहू? मी चुप राहून ते मला बोलन लहान असून आणि मी मोठी असून चुपचाप राहत जाऊ. मग तू बोलतो तेव्हा वहिनी कशी चुप राहते? त्या लहान आहे का तुझ्यापेक्षा? मी नाही बनू शकत त्या वैशाली ताई सारखी काय? सगळेजण सारखे नसते, सगळ्याचा स्वभाव सारखा नसते. ते कोणी बोललं त्या बोलत नाही म्हणून काय मी नाही बोलत जाऊ काय? आज आई येतेच. आई आली मग म्हणजे मग कत जा तुम्ही. आता फालतू कोणी माणसं घरात आहे, माणसाची गुतून जाते. तुम्ही शांत राहा तिघी जणी आता सध्या. वहिनी तुम्ही कोणी याच्या मनातून हटून जात जा. यायला दोघीला भांडू देत जा इथं. नाही, मी उद्यापासून याच्यासोबत कामच नाही करत बा. ह्या दोघी करत बसन. काय करायचं ते पाहिन. मी माझे काम स्वतः करतो आणि मी एकटीच करू नाही राहिली होती. मोहिनी आली, मी करतो म्हणे ताई. ठीक आहे म्हटलं बा कर.
मग परी आली ती यायचं दोघीचं बिनसालेच लागून गेलं. तुम्ही दोघी जणी आणि एक ते छाया, तिघी जणी ना सारख्याच आहे. काहीच अंतर नाही आहे. ती तिकडे भांडण करते सासूच्या घरी, तुम्ही इकडे भांडणं करता. मी नाही भांडली राजेशजी, मला म्हणूच नका तुम्ही. ते तिलेच म्हणा, तेच भांडली माझ्यासोबत. मी इथं पहिलेच बसली होती वैशाली ताईसोबत, तेच आली आणि बोलायला लागली मला. मी काहीच नाही बोलली भाऊजी, तुम्ही त्यांच्यावर भरोसा नका करू. मी शब्दही नाही बोलली म्हटलं. मी फक्त सुरुवातीला आली ना तर त्यांना एवढंच म्हटलं चहा नाही केला का ताई, हे उलटी मला बोलायला लागल्या. म्हणजे मी काय यांचं ऐकूनच घेऊ का लहान आहे म्हणून? नेहमीच बोलतात या मला. परी मी तुला चहा देतो काढून लागन तर, तुला हातीच पाहिजे ना, चहा देतो. पण तू शांत राह. अन ते कपडे गिपडे तू करून घे बाहेरचे. कपडे भांडे काय करतो विनाकारण वादविवाद वाढवतो काय? नाही तर मग आपल्या खोलीत जाईन आराम कर. येऊ नको इकडे दिवसभर. बरोबर आहे वैशाली ताई, आपण दोघे करून टाकू जे करायचं आहे ते. नाही तूही नको करू, तूही जाय तुझ्या खोलीत जा. इथं फालतूच्या कणी मला टेन्शन नका देऊ तुम्ही दोघी जणी. माय बिनीले किती डाव सांगतो का तू त्याच्या नांदी लागत नको जाऊ. हे बाई ऐकतच नाही बा. इले तर बस तोंड चालवायलाच पाहिजे. परी जाय बाकीचे कामं करून घे बाहेरची. हे इथं किचन मध्ये राहू दे बहिणीले, दोघी राहते तर तिथं, तू तिकडे जाय. तू अल्लग सल्लगचे कामं करत जाय. मी एवढी चांगली साडी घातली, सगळं केलं, आणि मी आता कपडे धुऊ भांडे धुऊ है ना? अरे तर काय झालं घातलं तर? ते काय अंगावर पाणी घेऊन राहिली काय तू? कपडे धुवायच्या वेळेस मशीनमध्येच लावून आहे तुले. मशीनमध्ये लावून दे आणि भांडे घासून घे. झालं, बाकीचं तर वहिनी करूनच राहिल्या मग. कपडे कपडे किती टाकले वहिनी? चादरी पडदे हा सगळं सगळं टाकून दिलं म्हटलं. माझ्या नंबर आहे वाटतं आज कपड्यांचा, म्हणून एवढे सगळे टाकले. तर हाताने धुवा लागते का तुला मशीनीत टाकणं? अव सर्फ टाक, लिक्विड टाक आणि मशीन मध्ये टाकून दे पडदे चादरी. हा बाकीचे काही कपडे हाताने धुवू. झालं, एवढं काय लोटकेत बसतं? माझ्या मशीनीत टाकायची गरज नाही आहे. आपापली मशीन आणून टाका तिच्यात. बघा बघितलं काय, मलाच म्हणता तुम्ही बोलता बोलता म्हणून. आता काय म्हणते काय, मशीन नका वापरू म्हणते. मग आता काय करता, आणून द्या मला मशीन दुसरी. हा, आता एका घरात जेवढ्या बाया आहे तेवढ्या मशीनच लागून तुम्हाला सगळ्याचे कपडे अलग अलग धुवाले. बिल कोण भरण? काहीच नाही, ते मशीन येऊन फेकूनच दे तुम्ही तिकडे आता. म्हणजे ना राहील मशीन आणि ना होईन भांडणं. कोण फेकान मशीन? तुमची वेगळी थे माई मशीन म्हटलं. माय बहिणीने दिली मला, तुम्ही कोण फेकान? फक्त फेकून पहा माई मशीन, मग सांगतो तुम्हाला. मशीनसाठी भांडणं करताना बापा माझ्यासोबत भांडण करते. हा मी पटत नाही काही नाही, मग माझी वस्तू कशा पटते? मग काही गरजच नाही ना घ्यायची वापरायची. मग काय म्हणावं आम्ही आता? भांडण करा म्हणा. करा मग, किती करू शकता तुम्ही तर करा आज दिवसभर भांडण. आम्ही एंटरटेनमेंट करतो आता. नाही रे सुमित, मनोरंजन करू आता जरासं यायच्यापासून. बरोबर आहे दादा, मी तर तसाही घरीच आहो. आता बस पाय तू ह्या काय काय करते तर. तू कोण घरी आहे? तुला सुट्टी आहे का आज? हा दादा सुट्टी आहे मला आज, म्हणून तर चाललो नाही मी. आम्हाला तर नाही रे सुट्टी, तुलाच कशी काय सुट्टी आहे आज? राहते कोणाला राहते कोणाला नाही राहत, सगळे सारखेच असते काय? ठीक आहे, कर बा तू एन्जॉय. मग मी जातो आता, मला जा लागते. आज डबा गिबा न्यायचं टेन्शन नाही आहे, तर आज चालला जातो. काऊन दादा आज डबा न्यायला का? अरे मित्राचा वाढदिवस आहे आज, तर तो पार्टी देणार आहे म्हणे. मग काही गरजच नाही आम्हाला डबा न्यायची. हो हे बरोबर आहे. मोहिनी येतो मी, हा थोडा वेळ आराम करून घेतो, नाश्ता जेवण करून घेतो काय. येतो मग मी संध्याकाळपर्यंत. पण आता भांडणं सगळं पाहू नका. नाही नाही करत. परी चहा घे आणि आण खोलीत आण, गरम करून आणतो.